पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातातील ही तीच गाडी आहे जी आपण आता बघू शकता की चारी बाजूंनी पॅक केलेली आहे। पिवळं कलरचं जे ताडपत्री आहे ती या ठिकाणी या गाडीला घालण्यात आलेली आहे। काही दिवसांपूर्वी आरटीओचे प्रतिनिधी असतील, या गाडीचे मुंबईतले प्रतिनिधी, या गाडीच्या कंपनीचे मुंबईतले प्रतिनिधी जे आहेत ते या गाडीची पाहणी करण्यासाठी 2 दिवसांपूर्वीच येरवडा पोलीस ठाण्यात दाखल झाले होते। त्यांनी देखील या गाडीचा तांत्रिक पुरावा जो आहे तो त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। गाडीतला सीसीटीव्ही आहे तो देखील त्यांनी ताब्यात घेतलेला आहे। मात्र आता येत्या काळ जो आहे तो सगळा पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे धूळ, माती आणि पावसाचं पाणी मुळे या गाडीला कुठलाही खरं तर इफेक्ट होऊ नये, त्या गाडीवर परिणाम होऊ नये याच्यासाठी खबरदारी जी आहे ती पुणे पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। पिवळा ताडपत्री जी आहे ती या गाडीवर टाकण्यात आलेली आहे। जर्मन बेस्ड कंपनी असल्यामुळे ही अत्यंत महागडी गाडी आहे आणि येत्या काळात जर्मनीचे काही प्रतिनिधी देखील पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे। त्यांच्याकडून देखील या गाडीची पाहणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आरटीओ असेल किंवा पुणे पोलीस असतील ते देखील या गाडीची पूर्णपणे खबरदारी घेऊन कुठलाही तांत्रिक पुरावा मागे पडू नये याची दक्षता घेत आहेत। कॅमेरामन सुबेन भोसलेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।